त्याच प्रश्नांवरती आपण निवडणुका लढवतो. राजकारण्यांनी हे भांडवल केलेलं आहे. निवडून येतील असं 100% गॅरंटी. बेरोजगारांचा प्रश्न कोणी मार्गी लावत नाही. लाडक्या बहिणीची तर फार चर्चा आहे. मुद्दा तो नाहीये. नवोदित नेतृत्व म्हणून उदय सांगलीला सर्वांच्या जीएसटी वाढवली ना. सोयाबीनचं पार वाटोळ करून टाकलं. तुम्हाला सांगतो 99% समस्या तसेच आहे. एकनिष्ठ विरुद्ध गद्दार. गद्दारी तर केली शरद पवारांशी. आपल्याला मदत केली त्यांना करणारच ना. सुरक्षित ठेवायचं असेल तर बीजेपी शिवाय पर्याय. आणि कधीच एका पक्षात राहिलेले नाही. ते भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले. कोण इथं चांगलं नेतृत्व करू शकतो? 8 दिवस सिन्नरमध्ये पाणी येत. फुटीमुळे इथं परिणाम होईल. स्थानिक सुविधा आतापर्यंत द्यायला ते निष्क्रिय ठरले. तो भाऊ सांगायची चांगली वाटते परिस्थिती. भविष्यात आम्हाला परिवर्तन पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे. आणि या दौऱ्यामध्ये आज आपण सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये, सिन्नर हा विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातला अतिशय महत्त्वाचा एक मतदारसंघ मानला जातो. इथं नागरिकांशी आपण बोलूयात. त्यांच्या मनामध्ये आमदार कसा असावा या संदर्भातल्या काय विचार आहेत त्यांचे ते आपण जाणून घेऊया. चला, कसा असला पाहिजे आमदार? जनतेचे प्रश्न निर्भीडपणे विधानसभेत मांडणारा असावा. शहराला एक व्यवस्थित शहरातल्या ज्या सुधारणा करणारा असावा. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न विधानसभेत मांडणारा असावा. आता हे सिन्नर विधानसभा जो आहे हा नाशिक मधला म्हणजे पूर्व पट्ट्यातला आणि बऱ्यापैकी ड्राय भाग आहे. इथं कायम दुष्काळाचं एक सावट असतं. शेतीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. वर्षानुवर्ष त्याच प्रश्नांवरती आपण निवडणुका लढवतोय. काय वाटतं तुम्हाला? नाही, जो पाण्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नावर इथल्या राजकारण्यांनी हे भांडवल केलेलं आहे. परंतु इथला खरा सुशिक्षित तरुणांचा, बेरोजगारांचा जो प्रश्न आहे ना, बेरोजगारांचा प्रश्न कोणी मार्गी लावत नाही. इथे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या गावामध्ये फक्त एकच कॉलेज दिसतंय मला. काही चांगले कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, लॉ कॉलेजेस असेल, मेडिकल कॉलेजेस, अशी कोणतीही शिक्षणाची सुविधा नाही. इथल्या विद्यार्थ्यांना 50 ते 60 किलोमीटर अंतरावर शिक्षणासाठी जावं लागतं. कुणाला नाशिकला जावं लागतं, काहींना मुंबई, पुणे या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागतं. ती शिक्षणाची एक जी परिस्थिती आहे ती इथं सुधारली गेली पाहिजे. काय वाटतं आताची जी परिस्थिती राजकीय आहे, कोण चांगला आमदार असू शकेल? इथं आमदार म्हणून एक नवोदित नेतृत्व म्हणून उदय सांगलीला आपण मान्यता देऊ. कारण मागची जी आमदार होती माणिकराव कोकाटे ज्या पक्षामध्ये होते तो पक्ष फुटला गेला. ते पक्ष फुटून ते भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले. त्याच्यामुळे इथे नवीन नेतृत्वाला लोकांनी मतदान टाकलं पाहिजे. एक जातीवादाचं समीकरण जर बाजूला ठेवलं तर उदय सांगळे हा निश्चितपणे एक चांगला उमेदवार आहे. आणखी काय नागरिकांशी आपण बोलूयात. काय वाटतं दादा, आमदार कसा असला पाहिजे? आमदार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा असावा. सर्वसामान्य काय प्रश्न आहे तिथं? सर्वसामान्य जनतेचे तेच मूलभूत गरजा. काय पण म्हणजे नेमक्या काय? तरुणांचे नोकरी, उद्योगधंदा याकडे बेसिक गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तरुणांना काय मग आता सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये कोण इथं चांगलं नेतृत्व करू शकतं? राजकीय नेतृत्वामध्ये असं कोणाला पर्टिक्युलर नाव घेण्यापेक्षा जो जनतेचे प्रश्न सोडवू शकेल, जनतेच्या हृदयात हात घालून त्यांच्या मूलभूत गरजा किंवा काय अडचणी रोजच्या सर्व जीवनात जगताना लोकांना काय अडचणी येतात या गोष्टींकडे जर बळ देऊन त्यांनी जर अडचणी सोडवल्या तर नक्कीच जनता योग्य नेतृत्वाला चान्स देईल पुढे. काय वाटतं दादा? रामकृष्ण हरी, काय परिस्थिती काय इथली? परिस्थिती चांगली ना. परिस्थिती उद्धव भाऊ सांगायची चांगली वाटते परिस्थिती. आणि भाऊ निवडून येतील असं 100% गॅरंटी. आणि निवडून यायला पाहिजे अशी लोकांना अपेक्षा आहे. सिन्नर तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद आहे. पूर्व भागामध्ये, पश्चिम भाग, सर्व प्रचार म्हणजे उद्धव भाऊ सांगण्याचाच चालू आहे. आणि गरज आहे अशा माणसाची. काय प्रश्न आहे तिथं नेमके? प्रश्न असे आहे का लोक शेतीचे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे,
दवाखान्याचा प्रश्न आहे, सर्वच प्रश्न, रस्ता खरा मुद्दा, सोयाबीनचा प्रश्न आहे. सोयाबीनचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, सोयाबीन आहे, पण मका आहे. आता हे जे राज्यातलं जे काय मागच्या 5 वर्षात राजकारण घडलं, राजकीय फोडाफोडी वगैरे, हे त्याचे परिणाम इथं किती जाणवतील? परिणाम 100% जाणवते ना, परिणाम आहेच ना. कारण आता तेलाचे भाव वाढवले, सोयाबीनचे भाव कमी केले. एक बाजूला दिलं तर दुसऱ्या बाजूला काढून घेतलं काढून त्यांनी. घेतलं, दुधाला बाजार नाही. पण आता लाडक्या बहिणीची तर फार चर्चा आहे. नाही, लाडक्या बहिणीचं हे असं आहे, मुद्दा तो नाहीये. मुद्दा हे असा आहे, ग्राउंड लेवलला कोण जास्त काम करतं, ग्राउंड लेवलला ठरल्या जातात सर्व. आता ग्राउंड लेवलला सर्वेचं ठरलंय, फक्त आता उदय भाऊच काम करू शकतात इथं, बाकी दुसरं कोणीच नाही. युवा नेते सर्व हे व्यवस्थित आहे सर्व. आता दिव्यांग बांधवांचं पण असं खूप म्हणजे अडचणीच्या काळामध्ये दिव्यांग बांधवांची कामं केली. सो खर्चाने ऐका ना, शेतीचे अवजार, शेतीला लागणारे अवजार सर्वांच्या जीएसटी वाढवले ना. नांगर असन, तुमचं पेरणी यंत्र असन, सर्व सोयाबीन सुद्धा फार त्या टायमात सोयाबीन 7 आणि 10 हजार रुपये एकाची. 3,000 सोयाबीन विकली. हे बघ बिल दाखवू का तुम्हाला लागतं? 64 किलो सोयाबीन. 6,000 7,000 कांदा 4,000 आणलाय. सोयाबीनचं फार वाटोळ करून टाकले तुम्हाला सांगतो. निम्या सोयाबीन सोडून गेले, काहीच उपयोग नाही. तुम्हाला काय वाटतं दादा, आमदार कसा असला पाहिजे? त्यांच्याशी बोला, मी याच्यावर काही कमेंट करीत नाही. पण आमदार कसा असला पाहिजे एवढंच विचार. आमदार ग्राउंड लेवलला काम करणार पाहिजे, प्रत्येकाच्या सुखदुःख देणारा पाहिजे. काय प्रत्येकाच्या सुखदुःखात प्रत्येकाला बुवा एक असं सपोर्ट करणार पाहिजे, बुवा असं ग्राउंड लेवलला काम करणार पाहिजे आमदार. कोण करतंय मग ग्राउंड लेवल? आजच्या तिथलं उदय भाऊचं एकदम काम जबरदस्त एकदम. काय वाटतं दादा, आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा राजाभाऊच्या विचारात असला पाहिजे. सिन्नर शहरामध्ये मागील 2.5 वर्षापूर्वी जेव्हा महापूर आला त्यावेळेस राजाभाऊ पहिल्या गाडीने आम्हाला सपोर्ट करायला आले. त्याच्यानंतर गिरीश महाजन येऊन गेले आणि आमचा आमदार दुसऱ्या दिवशी 5:30ला आला. सिन्नर शहरातल्या 99% समस्या तशाच आहे. त्याच्यामुळं त्याच्या कोणत्याही नगरसेवकांनी किंवा त्यांनी स्वतःनी सांगावं की सिन्नरमध्ये 2.5 वर्षात काय काम केलं. गद्दारी तर केली शरद पवारांशी, पण स्थानिक सुविधा आतापर्यंत द्यायला ते निष्क्रिय ठरलेले. त्याच्यामुळे ते कुठल्याही गावात गेले चुकीचे मेसेज टाकणार. 14,000 कोटी आणले, 13,000 कोटी आणले. तुम्ही सरस्वती पुलाचा दर्जा बघा जाऊन. हे पाण्याचं एवढं लांबवतं ना साहेब, 8 दिवस सिन्नरमध्ये पाणी येत नाही ऐन दिवाळीमध्ये, आणि पाणी आलं 45 मिनिटं 9व्या दिवशी. 45 मिनिटात पाणी आल्यावर तुम्ही किती मिनिटाला किती पाणी मारणार सांगा बरं. अशी परिस्थिती सिन्नर शहराची. आणि केवळ फेकू, हे केलं ते केलं सांगायचं, लोकांना वेटीस धरायचं, शेवटच्या 2-3 महिने चक्रा मारायच्या, याला नारळ फोड त्याला नारळ फोड. कुठल्याही प्रकारचं ग्राउंड लेवलचं काम झालेलं नाही. यंग जनरेशनसाठी कुठल्याही प्रकारचे अभ्यासिका उपलब्ध केलेले नाही. अंतर्गत शहरा भागातले जे रस्ते तुमचे वॉकिंगचे ते पण यांनी खाऊन टाकलेले. यांचे नगरसेवक आणि यांनी मला उत्तर द्या. मी तर स्थानिकाचा, मला तो प्रॉब्लेम नाही. तुम्ही विचार जे दाखवता ना लोकांना त्या पद्धतीने ट्रीटमेंट देते नाही. फक्त नारळ फोडायचे, गर्जना करायची, वल्गना करायचे जातीवादाचे. लोकांना इथं कोणाची काही गरज नाही साहेब. सर्वसाधारण लोक सगळे गुन्ह्यागोविंदांनी नापतात. अशी परिस्थिती. त्याच्यामुळे भविष्यात आम्हाला परिवर्तन पाहिजे. दादा नमस्कार, आमदार कसा असावा? आमदार काम करणार असावा. काम करणार म्हणजे इथले काय प्रश्न आहेत नेमके? भरपूर प्रश्न आहे. पाण्याचे प्रश्न आहे. परत आता कसं आहे माहितीये का, सिन्नरचं राजकारण कसं आहे माहितीये का, आता एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असं चालू आहे सध्या. एकनिष्ठ विरुद्ध गद्दार. पक्ष बदलणार नाही पाहिजे. शरद पवार एवढे 84 वर्षाचे झाले, त्यांना इकडे तिकडे पळायला लावलं यांनी. बरोबर आहे का नाही? त्यामुळे यावेळची लढाई जोरात होणार दोघांमध्ये. जोरात आहे. ताई, लाडकी बहीण कशी योजना आहे? छान मिळाले का पैसे? हो मिळाले, पण लाडक्या बहिणीचे आम्हाला काय म्हणजे महागाई खूप वाढली ना. लाडक्या बहिणीचे पैसे उपयोगी पण येतात, आणि तसं म्हणलं तर महागाईमुळे नाही पण वाटत. नसली ती बरं, असं नसलेली बरी. हो, मग महागाई घेऊन परत माघारी घेत म्हणजे माघार कसं, एवढी महागाई वाढवली ना. मग ते आमचं खाण्याचं सामान किती महाग झालं. तेलाचं 2200 रुपये झालं असं आहे ना. अच्छा, आणखी काय नागरिकांशी आपण जाणून घेऊ, काय वाटतंय त्यांना बघू. काय इकडे नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूयात आपण. या सगळ्या महिला भगिनी आहेत. नमस्कार. काय लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले का तुम्हाला? मिळाले ना. मिळाले. मग काय कशी योजना आहे? छान आहे, चांगली आहे, आवडली आम्हाला. छान आहे. मग आता मतदान कोणाला? मतदान
आता आपल्याला मदत केली त्यांना करणारच ना. काय परिस्थिती इथं, कुठले प्रश्न आहेत? आता हे सिन्नर भागातले बघ यांना जास्त. तुम्ही नाही का इथले? नाही आम्ही नाशिकचे. अच्छा तुम्ही नाशिकचे, बर. या ना, बोल ना सिन्नर मध्ये काय परिस्थिती? नाही आम्ही म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही ज्याला देणार तेच द्याला. आम्ही काय तसं सांगा. मदत केली आम्ही त्यांना करणारच ना. आणखी काय नागरिकांशी बोला. काय दादा मग सांगाल, आमदार कसा असला पाहिजे? आमदार काम करणारा पाहिजे. काय काम आहे तिथं? आता आम्ही आहे कोपरगाव तालुक्यातले. तुम्ही तिकडचे, स्थानिक कोण आहे? तुम्ही इथले आहेत का? नाही दादा, सिन्नर तालुक्यातले का तुम्ही? हा, आमदार कसा असला पाहिजे? जनसामान्यांचा. जनसामान्य. काय परिस्थिती सध्या इथं सिन्नर तालुक्याची? बीजेपी. भावी पिढीला सुरक्षित ठेवायचं असेल तर बीजेपी शिवाय पर्याय. आता इथं कशी लढाई होईल, कुठल्या मुद्द्यांवर लढाई? हिंदुत्व. फक्त तेवढाच मुद्दा आहे, बाकी विकासाचे मुद्दे? विकास चालूच राहील हो. विकास चालूच असतो. विकास कधी थांबत नसतो, कोणी असू शकतं. विकास हा त्याचा पर्यायी चालूच असतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे. झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? लोकांची कामं झाली पाहिजे बार, एवढंच. काय काम आहेत लोकांची? लोकांची काय रस्ते, लोकांची रोजन झाली, कंपन्या. आता इथं कुणाची परिस्थिती चांगली? कोकोच्या साहेबाची पडची आहे ना. जोराची टक्कर आहे का एकतर्फी? एकतर्फी लागली लोक, एकतर्फी होती. अजून काय नागरिकांशी बोलूयात आपण. तुमचं मत काय, आमदार कसा असला पाहिजे? आमदार आता आहे तेच माणिकराव, दुसरे काय, दुसरं कोण पाहिजे आम्हाला? आहे तेच. बरोबर. काय इथली परिस्थिती काय? हेच आमदार, राष्ट्रवादीचा आमदार लागणार माणिकराव. काय लोक म्हणतात ते फुटीमुळं इथं परिणाम होईल. नाही काहीच नाही होणार. शरद पवारांची साथ सोडल्या माणसामुळं काहीच परिणाम नाही होणार. माणिकरावला लोक पक्ष नाही बा, ती माणिकरावला ओळख येते. माणसामुळे ना सगळं तिथं माणिकराव लागणार. तुम्हाला काय वाटतं दादा, आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसा असला? कुठलं काय त्याचं काम करायचं, आपण आपलं काम करायचं. पण तरी काय परिस्थिती काय? परिस्थिती आता दोघांची हवा टप मध्ये. बघू आता पब्लिकचा कल काय. विकासाचे काय मुद्दे तिथं? विकासाचे दावा त्यांनी केलेला आहे भरपूर विकास कोकाटेंनी. आता हे नवीन मध्ये यांची पत्नी जिल्हा जडबीला होती जिल्हा परिषदला. यांची कामं चांगली आहे बरे, पण आता दोघांमध्ये टप. शेवटी पब्लिकचा कल काय आहे त्याच्यावर राहील. हे जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं त्याचा काय परिणाम होईल शरद पवारांचा? त्याचा नाही काही फरक नाही. काय वाटतं, आमदार कसा असला? आमदार माणिकराव सारखा असावा. काय कारण? त्यांची कामाची गती, काम करण्याची पद्धत अख्ख्या महाराष्ट्रात पण नाही, कोणाचीच नाही असं म्हणलं त्याचं. इथले काय काय प्रश्न वाटतं, काय विकासाचे मुद्दे तिथं? पहिला मेन प्रश्न पाण्याचा आहे, त्यांनी सॉल्व्ह केला. दुसरा प्रश्न सर्वसामान्य लोकांचे जे काम आहे ते त्यांच्याकडे गेल्यानंतर ती गोष्ट ते आतुरतेने आणि त्यांच्या टायमिंग मध्ये ते करणार म्हणजे करणारच. अजूनपर्यंत त्यांनी माणसं कधी परत पाठवले नाही. तुम्हाला काय वाटतं, आमदार कसा असतो? आमदार माणिकराव कोकाटे सारखा असावा. मी स्वतः माणिकराव. त्यांची आता 4थी टर्म आहे. कामाची पद्धत चांगली, वरून कामं निधी आणण्याची ताकद त्यांच्यामध्येच आहे. आणि जवळजवळ 75% हा तालुका दुष्काळी होता. 75% सुजलाम सुफलाम केलेला आहे त्यांनी पाण्यामुळं. आणि माणिकरावच्या मनामध्ये जातीभेद नाही. हा या जाती जातो, त्याचा जातीभेद नाही. सरळ मार्गी माणूस आहे. सगळ्या योजना राबवल्या त्यांनी या तालुक्यामध्ये. त्यामुळं सुसंस्कृत, स्वतः इमेज तयार करणारा
अशी ही व्यक्ती काय लोक म्हणतात ते शरद पवारांना त्यांनी सोडल्यामुळे फटका बसेल. नाही, ते माणिकराव या तालुक्यामध्ये असं आहे, माणिकराव कधीच एका पक्षात राहिलेले नाही. जनतेच्या हितासाठी प्रत्येक वेळेला पक्ष बदलत गेलेले आणि निवडूनच आलेले. प्रत्येक मुख्यमंत्री झालेला मुख्यमंत्री त्यांनी इथं आणलेला आहे, पूर्ण तालुका दाखवलेला आहे. तुम्हाला सांगतो, आता ही एक योजना येतो दातली खोपडी बसून बिगर लाईट, बिगर मोटार, बिगर पाणी असं एक योजना तयार केली का, त्याच्यामध्ये काही हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली. तुम्ही जर तिथे बघायला गेले ना, लाईट नाही, मोटार नाही, पाणी नाही, आपोआप पाणी गेलेली. अशी योजना त्यांच्या मनात आलेली. वकील आहे पण इंजिनियर पेक्षा भारी डोकं वापरले. सिन्नरला जेवढ्या सुविधा मिळाल्या तेवढ्या कोणत्याच तालुक्याला नाही. आपण बघितलं नागरिक काय भूमिका व्यक्त करतायत, आमदार कसा असावा याविषयी त्यांची रोखोक मत आहेत आणि ते व्यक्त करतायत. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला निकाल आहे. सिन्नरकर कुणाला कौ देणार आणि इथला आमदार कोण होणार याची माहिती आपल्याला आणि याचं उत्तर हे 23 तारखेला आपल्याला समजेल. आपला हा दौरा असाच पुढं होत राहणार आहे. आपण आमची सोबत करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब आणि फॉलो आणि लाईक जरूर करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, सिन्नर. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.